सायलेन्स. अक्षता जोशी विरुद्ध बाळाराव या विनयभंग आणि अब्रूनुकसानीच्या खटल्यामध्ये कोर्टासमोर आलेल्या पुराव्यानुसार आरोपी बाळाराव पूर्णतः दोषी असल्याचं सिद्ध झालेलं आहे. तथापि या खटल्यातले प्रत्यक्ष साक्षीदार बाजीराव यांच्यावर खुनी हल्ला झाल्यानं आणि तो हल्ला बाळाराव यांनीच घडवून आणला असा कोर्टाचा दृढ संशय झालेला आहे आणि म्हणून त्याचीही सुनावणी याच कोर्टात केली जावी असा हे कोर्ट आदेश देत आहे. बाळारावांवर हत्येचा कट आणि प्रयत्न असा दुहेरी गुन्हा नोंदवून चौकशी करण्याचा आदेश हे कोर्ट पोलिसांना देत आहे. आरोपी बाळाराव यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करावी तसेच त्यांना जामीन नाकारण्यात यावा असाही आदेश हे कोर्ट देत आहे. मास्तरनी, मास्तरनी. कोण आहे? अगं मी मन्ना. अरे बापरे, थांब थांब, आले आले, गॅस बंद करून येते रे बाबा. हा ये लवकर ये. हे बघा, मास्तरीने आता बाहेर आली की ताबडतोब तिच्या पायावर डोकं ठेवायचं. आणखीन एक गोष्ट, आज फक्त बोलायचं काम मी करणार आहे, तुम्ही गप्प बसायचं. हा काय रे मन्ना, आली आली. आज असं अचानक कसं काय आलास? ये एवढं घाई घाई. अगो बाई, एवढा नटलाय का? आणि ही कोण? हिला कधी बघितलं नाही मी. गळ्यात मंगळसूत्र. काय रे? अगं ही भूषणची बायको रेवा. अगो बाई, काय रे? अरे सौभाग्य येते बघ, आयुष्यमान भाऊ. एवढी घाई का झाली तुला? हा, आम्हाला एका अक्षरानं काही बोलला नाहीस, ते बोलवलंही नाहीस आम्हाला. ही काही रीत झाली का तुझी? हा, काय रे भूषण, बोल ना तू तरी. आबांनी दम दिलाय, मॅडम समोर काहीही बोलायचं नाही म्हणून गप्प आहे. काही नाही, तुझ्या आबावर मीच रागवले आता. आम्हाला एका अक्षराने बोलला नाही, बोलवलं नाही, एक फोन तरी करायचा असतो. मास्तरनी, अगं मला पण आवडलं असतं. मग मला पण खरंच आवडलं असतं भूषणचं लग्न थाटामाटात, मंत्र घोषात, सनई चौघड्याच्या दंडनाटात, हजारो माणसांच्या उपस्थितीत लावताना आवडलं असतं मला. पण यांच्या लग्नाच्या प्रत्येक क्षणी किरण आणि पल्लवीच्या आठवणींनी माझा जीव घुसमटून गेला. यांच्या लग्नविधीच्या मंत्रघोषाच्या वेळी किरण आणि पल्लवीच्या अंत्यविधीच्या आठवणींनी माझ्या काळजावर चरचरीत जखम केली असती. आणि हे मी नाही सहन करू शकत मास्तरांनी. तेवढी ताकद नाहीये माझ्यात. अर्थात तशी ताकद कधीच नव्हती माझ्यात. आयुष्यात अनेक संकट एखाद्या बुर्जासारखी सहन केली आहेत मी. पण मृत्यू आणि मृत्यूच्या आठवणीने मास्तरनी मला एकदम ढासळूनच जायला होतं. म्हणून मग या दोघांना कसलीही कल्पना न देता
या दोघांच्या इच्छेविरुद्ध आजचा चांगला दिवस बघितला आणि यांचं लग्न लावून मी मोकळा झालो. तिथून सिद्धिविनायकाला गेलो. प्रभादेवीचं दर्शन घेतलं आणि या दोघांना थेट तुझ्याकडे घेऊन आलो, तुझ्या पायावर घालायला. छान. म्हणजे सिद्धिविनायक, प्रभादेवी याच्यानंतर माझा नंबर लावलास का तू? हा? मास्तरणी, आयुष्यात मला जे काही वाटलं ना ते मी करून मोकळा झालो. आता तुला यात काही वागव वाटत असेल तर मी तुझी माफी मागतो. अरे काही वेड्या पिढ्यास काय म्हणणं तू? माझी एवढी लायकी नाहीये रे बाबा. भूषण, अरे वा, असा आभा तुम्हाला लाभलाय ना, हे भाग्य आहे तुमचं. छान संसार करा, एकमेकांना जपा, तुमच्या या आबालाही जपा. त्याला असं एकटं टाकू नका. आता माझं कौतुक सुरू झालंय. चला आपण निघूया. चला काय चला, हा? पहिल्यांदीच आणलेस नाचुनेला माझ्या घरी, अशी थोडीच मी पाठवणी करेन तिची. बसा तुम्ही, बसा. तू चल गात. त्याच्याकडे काय बघतेस? हा, तुझा आबा माझंच ऐकतो. चल चल बस रे भूषण, बस. छान दिसतेस हं. आबा, तू आणि मॅडम दोघंही खरंच थोर आहात. मी नक्की काय म्हणतोय ते कळतंय का तुम्हाला? ओ म्हणजे बघा, पराग आणि वर्षा यांची भेट झाल्यानंतर तुम्हाला काय बोलायचं हे नक्की ठरवलंय का तुम्ही? हे बघ, मी काही नट नाहीये हा, पण पराग हा एक चांगला मुलगा आहे. हे वर्षाला पटवण्यासाठी जे जे करणं आवश्यक असेल ते सगळं मी करणार. उत्तम. आणि महत्वाचं म्हणजे तो तुमच्यापेक्षा महान आहे हे तुम्ही तिला पटवून द्या. हा, येस. काय झालं? काय बोलणं चालू आहे? ग ताई, वर्षाची गाडी रुळावर आणण्यासाठी ना आम्ही एक प्लॅन केलाय. प्लॅन? अगं काल रात्री मी तुला म्हटलं नाही का, पराग? हो हो हो. हा. हा, तर त्याच्यावर आम्ही एक फायनल टच मारत होतो. अरे पण तो पराग यायचा होता ना आता इथे? हो, अगं, कुठल्याही क्षणी येईल तो. वर्षा कुठे? ती आहे आत. हा. पण बंटी मला सांग, हा पराग तुला कुठे सापडला? मला नाही, यांना. सापडला नाही. पराग काय आम्हाला सापडला नाही, तो स्वतःच्या पायानेच आमच्यापाशी चालत आला. म्हटलं प्रश्नच मिटला, उत्तम झालं. हो पण हा बरा मुलगा आहे ना, म्हणजे? अगं ताई, तू भेट आणि ठरव. हो पण तो नक्की काय करतो, कुठे राहतोय? ते सगळं नंतर कळेल. आधी आपण मुलगा तर पाहून घेऊया. मी बघते. नाही नाही मी बघतो. नाही, तू कुठे जातोस? तू इथंच थांब. मी काय म्हणतो, वर्षाने घंटा ऐकली असेल, असती उघडेल ना दरवाजा. अरे हो, ते जास्त बरं होईल. गुड हो आयडिया. हो हो. मी बोलवते. वर्षा, जरा बघ ग, कोण आलं ते. मला जमतंय ना रे. जमतंय जमतंय. आता सिनेमा तर सुरू होईल. अरे पराग, हे बैस ना. पराग वाडेकर, म्हटलं तू येतोस की नाही? म्हणजे तुझ्या रियाजामधून, रिसर्च मधून वेळ काढून तू इथं उपस्थित राहिलास त्याबद्दल लगेच धन्यवाद देऊन टाकतो. माझ्या रिसर्चची मदत तुम्हालाच होणार आहे ना, म्हणून मी आलो अगदी आवर्जून. क्या बात आहे. ओळख करून देतो. वर्षा निमकर, बंटी तिचा भाऊ आणि त्यांची आई. नमस्कार. नमस्कार. मी चहाचं बघते. चहा. वर्षा चल. आलेच. इथपर्यंत तरी सगळं जमलं ना रे? उत्तम हा. उत्तम जमतंय. तिची काय प्रतिक्रिया ती वर्षाची? काय कळत नाही अजून तिला, तेवढंच कळलं नाही. चहा आल्यानंतर तयार आहे. हसतोस काय रे? सर चहा घ्या ना. हो, परागला दे ना घ्या चहा. ना चहा तुम्ही. आई मला. सेल्फ सर्व्हिस. हा. थँक्यू. चहा अगदी अप्रतिम झालाय. काय पराग? अगदी छान. होणारच, आईने केलंय ना. हे रियाज कसला करतात? हे
गेली 12 वर्ष सतार शिकतोय तो. अप्रतिम सतार वाजवतो. गुड. आणि रिसर्च काय त्याच संदर्भात काही करतात नाही का? म्हणजे संगीताचा वन्य पशु पक्ष्यांवर जास्त करून वनस्पतींवर होणारा परिणाम वगैरे त्या संदर्भात. ग्रेट ग्रेट. मला तुम्ही या संदर्भात काही माहिती देऊ शकाल का? हो नक्की. पण ते नंतर भेटीगाठी होतील तशा, नाही का? आपल्याला आता जायचंय, वेळेवर पुस्तक पाहिजे. हा चला चला पराग चला. मी निघते. बाय बाय. टेक केअर. चला पराग. येतोस. आता मला सांग, हा पराग नक्की काय करतो, कुठे राहतो? सांगतो, सगळं सांगतो. परागनी MSc केलंय. त्याला 25,000 रुपये पगार आहे. हो का? स्वतःचं घर आहे, आई वडील आहेत, बहीण आहे, तिचं लग्न झालं. आणि सगळ्यात महत्वाचं, त्याला वर्षाशी लग्न करायचंय. अरे काय सांगतोस? आई प्रसाद. दिवा लावलास देवाजवळ? हो. नमस्कार करते. हा. आयुष्यमान भव. आई काय करतेस? मी लहान आहे का आता? नाही ग, खूप मोठी झालीस तू. तू मोठी झाली आहेस तशी तुझ्यावर येणारी संकटही तितकीच आणि तेवढीच मोठी होती. पण त्यातून तू सुखरूपपणे सुटलीस. राहुल नाही ग मला, आणि एकदम मी माझंच चुकलं. मी कितीही मोठी झाली तरी तूही तेवढीच मोठी झाली आहेस ना. विसरलेस बघ मी. तुझ्या माझ्यातलं अंतर जन्मभर असंच राहणार आहे ना. जन्मभर मी तुझी चिंगीच राहणार आहे. नशीब ग बाई माझं, तूच तुला स्वतःला चिंगी म्हणून घेतलेस. ते मी म्हंटल असतं तर तुझ्याशी मांडले असते. हे काय, तू गुडघ्यावडी होतीस ना तेव्हा सुद्धा माझ्याशी भांडायचीस. आता तर काय बाबा. बरं बरं, चला चला, गप्पा मारण्यात वेळ घालवू नको या. चल तू तयारीला लाग तुझ्या. परवापासून मुंबई महानगरपालिकेत कामाचा चार्ज घ्यायचा आहे ना. मग चला चला चला. आई, माझ्या एक गोष्ट लक्षात येत नाहीये, माझी इतक्या लवकर बदली कशी काय का झाली? हसतेस काय? ए, तूच काहीतरी केलंयस का माझी बदली व्हावी म्हणून? बघ ना, म्हणजे कोर्टातली केस संपली आणि मी शेती विकास महामंडळात गेले आणि दुसऱ्याच दिवशी माझ्या हातात बदलीची ऑर्डर पडली. काहीतरी केलंयस ना तू? खरं सांगू, खरंच मी काही केलं नाही. माझ्या मनात जे होतं ना ते जाऊन मी फक्त मुख्यमंत्र्यांना सांगितलं. पण त्यांनी सुद्धा त्यावेळेला मला आश्वासन नाही दिलं. म्हणाले बघू वेळ येईल तेव्हा, त्यावेळेची काय परिस्थिती असेल त्याच्यावर आपण ठरवूया. पण विश्वासराव एवढ्या तातडीने हे काम करतील असं मलाही वाटलं नव्हतं. खरंच. तू असं स्वतःसाठी कोणाकडे कधी काही मागितलं नसशील ना? आणि तुझ्या चिंगीसाठी अक्षता, हे बाळा, चल 8:30 वाजले, आपण जेवून घेऊया. सगळी तयारी झाली. चल. अगं तनुला येऊ दे ना. नाही म्हणजे तिघही एकत्रच बसू ना. तिघांसाठी आता 2 पंक्ती कशाला हव्या? ए नको ग बाई, 9 नंतर जेवलं ना की मला स्वस्त झोप लागत नाही. आणि तनूचा काही भरोसा देत नाही, तो कधीही येतो. तो त्याच्या वेळेला येईल आणि जेवून घेईन. चल चल. आई, तनूचं काय चाललंय काय? आता कॉलेजही बंद झालंय. तो दिवसभर करतो काय, असतो कुठे तो? अक्षता, तुला खरं सांगू, आकांक्षा बँगलोरला निघून गेली
त्यानंतर महिन्याभरातच वीरूही बँगलोरला स्थायिक झाल्याची बातमी आली. त्याने तनू पार बदलून गेला ग. वीरूचंच काय, पण आकांक्षाचे नाव घेतलेलं त्याला आवडत नाही. अगं पण तो दिवसभर करतो काय? सकाळी तो व्यायामशाळेत जातो, दुपारी घरी आल्यावर काहीतरी वाचत बसतो पुस्तकं, संध्याकाळी मित्रांबरोबर फिरायला जातो. आणि तुला खरं सांगू, मी त्याला हल्ली फारसं काही विचारत नाही. काय आहे, प्रत्येकाला स्वतःच असं एक आयुष्य असतं. त्याची दिशा ठरवणं हे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. आणि मी तरी आपल्या घरात ते कटाक्षाने पाळत आले. आणि मी असं ठरवून टाकले, एका ठराविक मर्यादेपर्यंतच दुसऱ्याला आपण बोलायचं, काही सुचवायचं. त्यानंतर आपण त्याच्या भानगडीत पडायचं नाही. ठराविक वयानंतर चमच्याने भरवलेलं आवडत नाही ग कुणाला. हो, आणि आपल्या घरात तर चमच्याने भरवलेलं आवडीनं खाणारं असं कोणीच नाही. प्रत्येकाला स्वतःचे असे विचार आहेत आणि त्यात ढवळाढवळ केलेली कोणालाही आवडत नाही. अशी काय बघतेस? तुझं बोलणं लक्षपूर्वक ऐकतेय. काय आहे, मी तुझ्याशी आता जे काही बोलणार आहे ते तुला आवडणार नाही याची कल्पना आहे मला, पण तरीही मी बोलणार आहे. आणि हे शेवटचं. याच्या पुढे मी कधीही हा विषय काढणार नाही, शब्द देते तुला. म्हणजे उगीच वितंडवाद नकोत व्हायला. तू असं काय बोलतेस? हे बघ, मनात काहीही ठेवू नकोस. तू जे काय बोलायचंय ते उघडपणे बोल, मी ऐकते. आई, तू बोलत राहा, मी ऐकत राहते. मला ते पटेल, पण त्याप्रमाणे मी वागेनच असं नाही. असं काय बोलतेस तू? वयामुळे, माझ्या वयामुळे. हे बघ, त्याचा यात काहीही संबंध नाही. तू बोल. अक्षता, एकंदरीत परिस्थितीचा विचार करता, तुझं वय लक्षात घेता, तुझ्यावर आलेली संकट, त्यातून तुझी सुखरूपपणे झालेली सुटका, या सगळ्याचा विचार करता निदान आता तरी तू लग्नाचा विचार करावास. हा विचार करायची काही गरज आहे का? हो, आहे. यापुढच्या आयुष्यात जेव्हा तुझ्यावरती अशी वादळे येतील, तेव्हा तुला सावरणारं, तुझं हक्काचं असं कोणीतरी हवं की नको? अगं, मी काय आयुष्यभर पुरणार नाहीये तुम्हाला. असं काय बोलतेस तू? हे बघ, अप्रिय असलं तरी ते सत्य आहे आणि ते स्वीकारावंच लागेल. तू शांतपणे विचार कर. तुझा निर्णय तूच घे. आणि मी तुला शब्द दिलाय, यापुढे कधीही हा विषय मी काढणार नाही. माझ्याबरोबर एवढं सगळं झालं असताना, त्याचा सगळीकडे इतका डांगोरा पिटला गेला असताना माझ्याशी कोणी लग्न करायला तयार होईल? आणि समजा एखादा तयार झालाच, तर सगळं माहीत असून सुद्धा मी तुझा स्वीकार केलाय असा आव न आणता तो माझ्याशी वागू शकेल आयुष्यभर? मला नाही वाटत तसं. मलाही तुझं म्हणणं पटतंय. मान्य आहे तू म्हणतेस ते, पण तरी हे असंच घडेल असं गृहीत धरून आपण का विचार करायचा? आई, मीही या विषयावर तुझ्याशी शेवटचंच बोलते. कसलाही आव न आणता, माझ्या पोस्ट, माझ्या पगाराचा किंचितही विचार न करता एकच माणूस माझा स्वीकार करू शकेल, बंटी.